ब्लॉग जुलै 2026. मनःपूर्वक धन्यवाद. प्रत्येक अनुभवासाठी, अगदी आव्हानांसाठी सुद्धा. आज 31 जुलै 2026. जुलै महिन्याचा शेवटचा दिवस. कॅलेंडरचं आणखी एक पान अलगद उलटत आहे. उद्यापासून ऑगस्ट महिन्याची नवी पहाट, नवी स्वप्न, नव्या शक्यता आपली वाट पाहत उभ्या आहेत. माणसाचा स्वभावच काहीसा असा असतो, नव्याची चाहूल लागली की मनाला एक वेगळीच उत्सुकता वाटू लागते. नवीन महिना, नवीन सुरुवात, नवीन स्वप्न, नवीन संधी, नवीन ऊर्जा, नवीन आशा ही नवलाई प्रत्येकालाच आकर्षित करते. पण नव्याचं स्वागत करताना एक गोष्ट कधीच विसरता कामा नये. नाविन्याची ओढ जितकी सुंदर असते तितकी जुन्याबद्दलची कृतज्ञताही सुंदर असते. कारण जुन्या दिवसांनी दिलेले अनुभव, जुन्या क्षणांनी दिलेल्या आठवणी, जुन्या माणसांनी दिलेलं प्रेम, जुन्या प्रसंगांनी दिलेली शिकवण आणि प्रत्येक दिवसाने आपल्या व्यक्तिमत्वात घडवलेले छोटे छोटे बदल यांच्याच आधारावर आपण नव्या महिन्यात आत्मविश्वासाने पाऊल टाकत असतो. म्हणूनच ऑगस्टचं स्वागत करण्यापूर्वी आज मनापासून जुलै 2026ला धन्यवाद म्हणावंसं वाटतंय. धन्यवाद कामाला. जुलै महिन्यात लाभलेल्या प्रत्येक कामाच्या संधीला, प्रत्येक जबाबदारीला, प्रत्येक नवीन अनुभवाला, प्रत्येक छोट्या मोठ्या प्रोजेक्टला, प्रत्येक आव्हानाला, प्रत्येक शिकण्याच्या संधीला मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. कारण कामामुळे सर्जनशीलता जागी झाली, प्रॉडक्टिव्हिटी वाढली, क्रिएटिव्हिटी वाढली, बुद्धीला नवी धार मिळाली, निर्णय क्षमता विकसित झाली, आत्मविश्वास वाढला, स्वतःवरचा विश्वास अधिक दृढ झाला. कामामुळे नवनवीन लोक भेटले, नवीन विचार समजले, नवीन अनुभव मिळाले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामामुळे आयुष्याला जिवंतपणा मिळाला. रिकामीपणापेक्षा कर्तव्य माणसाला जास्त समृद्ध करतं. काम माणसाला फक्त व्यस्त ठेवत नाही तर त्याला घडवतं. म्हणून या जुलै महिन्यात लाभलेल्या प्रत्येक कामाच्या संधीला मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद ज्ञानाला. या महिन्यात वाचलेल्या प्रत्येक पुस्तकाला, लिहिलेल्या प्रत्येक पानाला, प्रत्येक नोट्सला, प्रत्येक ऑनलाईन आणि ऑफलाईन कोर्सेसला, प्रत्येक सेमिनारला, प्रत्येक शिक्षकाला, प्रत्येक मार्गदर्शकाला, प्रत्येक गुरुला मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. कारण ज्ञानामुळे विचारांना स्पष्टता आली, मनाला दिशा मिळाली, बुद्धी अधिक समृद्ध झाली, विचार करण्याची क्षमता वाढली, गोंधळ कमी झाला, निर्णय अधिक स्पष्ट झाले, आत्मविश्वास अधिक वाढला. आज मी कालपेक्षा थोडी अधिक समृद्ध आहे, तर त्यामागे ज्ञानाचं हे सुंदर देणं आहे. म्हणून ज्ञान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक पुस्तकाला, प्रत्येक शब्दाला मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद प्रेमाला. या महिन्यात भेटलेल्या प्रत्येक प्रेमळ हृदयाला, प्रत्येक मदतीच्या हाताला, प्रत्येक मित्राला, प्रत्येक नातेवाईकाला, प्रत्येक कुटुंबियाला, प्रत्येक सहकार्याला, प्रत्येक मार्गदर्शकाला मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. कारण अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांनंतर माणसाला सर्वाधिक गरज असते ती प्रेमाची. प्रेम आशा देतं, प्रेम धीर देतं, प्रेम जगण्याची उभारी देतं, प्रेम तुटलेल्या मनाला पुन्हा जोडतं, प्रेम माणसाला जिवंत ठेवतं. या महिन्यात अनेक व्यक्तींनी शब्दांनी, कृतीने, वेळ देऊन मार्गदर्शन करून मायेने आणि विश्वासाने माझ्या आयुष्यात प्रेमाची ऊब कायम ठेवली. त्या प्रत्येक आत्म्याला मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद अध्यात्माला. या जुलै महिन्यात लाभलेल्या प्रत्येक आध्यात्मिक अनुभवाला, आषाढी वारीला, विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला, माऊलीच्या कृपेला, गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवसाला, प्रत्येक एकादशीला, प्रत्येक चतुर्थीला, प्रत्येक व्रतवैकल्याला, प्रत्येक प्रार्थनेला, प्रत्येक मंत्राला, प्रत्येक स्तोत्राला, प्रत्येक नामस्मरणाला मनापासून
धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ज्या ज्या माध्यमातून पंढरपूरच्या वारीची ऊर्जा माझ्यापर्यंत पोहोचली, त्या सर्व वारकऱ्यांना, त्या सर्व तीर्थक्षेत्रांना, त्या सर्व दैवी शक्तींना, त्या ब्रह्मांडाला आणि त्या पांडुरंगाला मनापासून कृतज्ञ प्रणाम. कारण या आध्यात्मिक प्रवासामुळे श्रद्धा अधिक दृढ झाली, भक्ती अधिक गहिरी झाली, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक झाला, मन अधिक शांत झालं आणि विश्वावरचा विश्वास अधिक वाढला. प्रिय जुलै महिना, तुझ्या आध्यात्मिक स्पर्शासाठी मनःपूर्वक धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद आरोग्याला. या जुलै महिन्यात शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नाला, प्रत्येक दिवसाला, प्रत्येक योगासनाला, प्रत्येक प्राणायामाला, प्रत्येक ध्यानाला, प्रत्येक मेडिटेशनला, प्रत्येक वर्कआउटला, प्रत्येक चालण्याला, प्रत्येक ग्रॅटिट्यूड वॉकला मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. या शरीराला, या मनाला, या श्वासाला, त्या योगा मॅटला, त्या रस्त्यांना, त्या बागांना, त्या सूर्यकिरणांना, त्या शुद्ध हवेला, त्या ट्रेकिंगला, त्या डोंगर दऱ्यांना, त्या पावसाच्या सुंदर अशा सरींना आणि आरोग्य जपण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून धन्यवाद. कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. शरीर निरोगी असेल, मन शांत असेल तर प्रत्येक स्वप्न साकार करण्याची ऊर्जा मिळते. या महिन्यात मिळालेल्या प्रत्येक निरोगी श्वासासाठी, धडधडणाऱ्या हृदयासाठी मनापासून कृतज्ञता. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद कृतज्ञतेला. या महिन्यात लिहिलेल्या प्रत्येक ग्रॅटिट्यूड जर्नलला, त्या वहीला, त्या डायरीला, त्या पेनाला, त्या प्रत्येक शब्दाला, त्या प्रत्येक भावनेला मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. कारण कृतज्ञतेमुळे सामान्य दिवसही विशेष वाटू लागतो. सामान्य माणसंही देवासारखी भेटू लागली या महिन्यामध्ये. सामान्य प्रसंगही आशीर्वादासारखे वाटू लागले. कृतज्ञता ही फक्त एक भावना नाही, तर ती जगण्याची एक सुंदर पद्धत आहे, जिने मला प्रत्येक दिवसामध्ये ब्रह्मांडाची छोटी छोटी चमत्कार अनुभवायला शिकवले. धन्यवाद संपन्नतेला, धन्यवाद समृद्धीला, धन्यवाद भरभराटीला. या जुलै महिन्यात मिळालेल्या प्रत्येक रुपयाला, प्रत्येक उत्पन्नाला, प्रत्येक पगाराला, प्रत्येक आर्थिक संधीला मनापासून धन्यवाद. या जुलै महिन्यात भरलेल्या प्रत्येक बिलाला, खरेदी केलेल्या प्रत्येक आवश्यक वस्तूला, अन्नाला, वस्त्राला, निवाऱ्याला, घराला, प्रवासाला आणि आयुष्य अधिक आरामदायी करणाऱ्या प्रत्येक साधनाला, इंटरनेटला, इलेक्ट्रिसिटीला, पाण्याला, यूट्यूबला, इंस्टाग्रामला, फेसबुकला, झूमला, सगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. कारण पैसा हा फक्त नोटांचा गठ्ठा नसतो, तो सुरक्षिततेची भावना असतो, तो स्वाभिमान असतो, तो जबाबदारी निभावण्याची क्षमता असतो, तो अनेक स्वप्नांना आकार देणारी ऊर्जा असतो. म्हणून माता लक्ष्मीच्या प्रत्येक कृपेसाठी मनःपूर्वक कृतज्ञता. धन्यवाद नातेसंबंधांना. या जुलै महिन्यात आईबाबांना, गुरुजनांना, कुटुंबाला, मित्रपरिवाराला, नातेवाईकांना, सहकाऱ्यांना आणि आयुष्यात भेटलेल्या प्रत्येक सुंदर आत्म्याला मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. कारण नाती ही आयुष्याची खरी श्रीमंती असते. प्रेमाचा ओलावा, विश्वासाची सावली, आधाराचा हात आणि मायेची ऊब यामुळेच आयुष्य अधिक सुंदर बनतं. धन्यवाद अडथळ्यांना, आव्हानांना, कठीण प्रसंगांना. या जुलै महिन्यात वाटेला आल्याला प्रत्येक अडथळ्याला, प्रत्येक आव्हानाला, प्रत्येक चॅलेंजला, प्रत्येक नकोशा प्रसंगाला, प्रत्येक मन दुखावणाऱ्या क्षणाला, प्रत्येक नकारात्मक अनुभवाला आणि अगदी नकारात्मक वाटलेल्या व्यक्तींनाही मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. कारण याच प्रसंगांनी मला अनुभवांची अमूल्य शिदोरी दिली, याच अडचणींनी शहाणपण दिलं, याच आव्हानांनी आत्मविश्वास वाढवला, याच वेदनांनी निर्णय क्षमता अधिक सक्षम केली. याच कठीण प्रसंगांनी मला शिकवलं काय स्वीकारायचं, काय सोडून द्यायचं,
कुणाला मनात स्थान द्यायचं, कुणापासून योग्य अंतर ठेवायचं याची सद्बुद्धी दिली. आज मागे वळून पाहताना जाणवतं, त्या क्षणी जे अडथळे वाटले तेच खरं तर माझ्या व्यक्तिमत्वाचे शिल्पकार ठरले. कारण सुख आपल्याला आनंद देतं, पण आव्हान आपल्याला घडवतात. कठीण प्रसंगांनी माझ्यातील ताकद दाखवली, नकारात्मक व्यक्तींनी योग्य माणसांची किंमत शिकवली, अपयशाने यशासाठी लागणारी तयारी शिकवली. म्हणून या जुलै महिन्यातील प्रत्येक कठीण प्रसंगालाही मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद स्वतःवर केलेल्या प्रेमाला. या जुलै महिन्यात मी स्वतःला दिलेल्या प्रत्येक क्षणाला, स्वतःसाठी काढलेल्या प्रत्येक वेळेला, स्वतःच्या शारीरिक मानसिक आरोग्याची घेतलेल्या प्रत्येक काळजीला, स्वतःला दिलेल्या विश्रांतीला, स्वतःला समजून घेतलेल्या प्रत्येक क्षणाला, स्वतःला गुंजारलेल्या, स्वतःला धीर दिलेल्या, स्वतःचं कौतुक केलेल्या आणि स्वतःवर मनापासून प्रेम केलेल्या प्रत्येक क्षणाला मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. कारण स्वतःवर प्रेम करणं ही आयुष्यातील सर्वात मोठी जमेची बाजू आहे. जग बदलतं, ऋतू बदलतात, महिने बदलतात, परिस्थिती बदलते, माणसं बदलतात, पण एक व्यक्ती अशी असते जी जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत आपली साथ कधीच सोडत नाही, ती म्हणजे आपण स्वतः. म्हणून आज जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी मी स्वतःलाच एक प्रेमळ मिठी मारते, स्वतःच्या पाठीवर कौतुकाची थाप देते, आरशात स्वतःकडे हसून पाहते आणि मनापासून म्हणते धन्यवाद. माझ्यासोबत कायम राहिल्याबद्दल, माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल, प्रत्येक पडझडीनंतर पुन्हा उभं राहिल्याबद्दल आणि प्रत्येक दिवशी स्वतःला अधिक सुंदर व्यक्तिमत्व बनवत राहिल्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद. क्षमस्व आणि मनःपूर्वक क्षमा याचना. या जुलै महिन्यामध्ये कळत नकळत शब्दांनी, वागण्याने, विचारांनी किंवा अपेक्षांच्या ओझ्यामुळे जर कुणाचं मन दुखावलं असेल, कुणाला नकळत वेदना दिल्या असतील, कुणाचा अपमान झाला असेल, कुणाला दुर्लक्षित केलं गेलं असेल, तर त्या प्रत्येक व्यक्तीची, प्रसंगाची मनापासून क्षमा मागते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. हे 4 शब्द होपोनोचे मंत्र नाहीत, तर मनाला हलकं करणारी, नात्यांनाच पुन्हा जोडणारी, आत्म्याला शुद्ध करणारी जीवनशैली आहे. या जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी मनामध्ये कुणाबद्दलही राग, द्वेष, कटुता, अपेक्षा किंवा तक्रार न ठेवता प्रत्येकाला प्रेमाने मुक्त करते आणि स्वतःलाही मुक्त करते. कारण माफ करणं म्हणजे दुसऱ्याला मुक्त करणं नाही, तर स्वतःला शांततेची भेट देणं असतं. धन्यवाद. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला या जुलै महिन्यामध्ये आरोग्य, संपत्ती, पैसा, नोकरी, व्यवसाय, शिक्षण, ज्ञान, सेवा, साधना, कुटुंब, नातेसंबंध, अध्यात्म, आत्मविश्वास, धैर्य, सातत्य, सहजता, सजगता, सहनशक्ती, संयम, सत्संग, सेवा, कृतज्ञता, आनंद आणि आयुष्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या क्षेत्राला मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. या जुलै महिन्यात जाणीवपूर्वक किंवा न कळत जे काही शिकायला मिळालं, जे काही अनुभवाला मिळालं, ज्या ज्या व्यक्तींनी, ज्या ज्या प्रसंगांनी, ज्या ज्या संधींनी माझ्या व्यक्तिमत्वामध्ये 1% जरी सकारात्मक बदल घडवला, तर त्या प्रत्येक व्यक्तीला मनःपूर्वक कृतज्ञ प्रणाम. प्रिय जुलै महिना, तुझ्यासाठी एक मनोगत. प्रिय जुलै, तू मला फक्त 1 महिना म्हणून भेटला नाहीस, तू माझा शिक्षक बनून आलास, तू कधी मित्र झालास, कधी गुरु झालास, कधी आरसा बनून माझ्या चुका दाखवल्यास, तर कधी प्रेमाची सावली बनून माझ्या पाठीशी उभा राहिलास. तुझ्या प्रत्येक दिवसाने मला काही ना काही शिकवलं. काही दिवसांनी आनंद दिला, काही दिवसांनी अश्रू दिले, काही दिवसांनी धीर दिला, काही दिवसांनी संयम शिकवला. काही व्यक्तींनी प्रेम दिलं, काही व्यक्तींनी आयुष्यभर लक्षात राहतील असे धडे दिले. काही प्रसंगांनी यश दिलं, तर काही प्रसंगांनी यशासाठी आवश्यक असलेली तयारी करून घेतली. आज मागे वळून पाहताना जुलै महिना हा फक्त कॅलेंडरवरील 31 दिवस वाटत नाही, तो अनुभवांचा उत्सव वाटतो, कृतज्ञतेचा सोहळा वाटतो, आत्मपरीक्षणाचा प्रवास वाटतो आणि स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची सुंदर संधी वाटतो. प्रिय ऑगस्ट महिना, तुझं मनापासून स्वागत. प्रिय ऑगस्ट, मी तुझ्याकडे रिकाम्या हातांनी येत नाही, मी सोबत घेऊन येत आहे जुलै महिन्याने दिलेली अनुभवांची शिदोरी, कृतज्ञतेची वही, प्रेमाची ऊब, ज्ञानाचा प्रकाश
आव्हानांमधून मिळालेली ताकद आणि विश्वासावरचा अढळ विश्वास. तुझ्याकडूनही खूप काही शिकायचं आहे, खूप काही अनुभवायचं आहे, खूप प्रेम करायचं आहे, खूप सेवा करायची आहे, खूप साधना करायची आहे, खूप सातत्य ठेवत नियमित दिनचर्या करायची आहे, खूप कृतज्ञ राहायचं आहे आणि प्रत्येक दिवस मनापासून जगायचा आहे. प्रिय जुलै महिना, तुझा निरोप घेताना डोळ्यात आठवणी आहेत, मनात कृतज्ञता आहे, चेहऱ्यावर समाधान आहे आणि हृदयात विश्वासावरचा विश्वास आहे. आज तुझ्या प्रत्येक दिवसाला, प्रत्येक सकाळी, प्रत्येक संध्याकाळी, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नात्याला, प्रत्येक संधीला, प्रत्येक यशाला, प्रत्येक अपयशाला, प्रत्येक अश्रूला, प्रत्येक हास्याला, प्रत्येक शिकवणीला आणि प्रत्येक श्वासाला मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. कारण कृतज्ञता ही फक्त धन्यवाद म्हणण्याची सवय नाही, ती प्रत्येक अनुभवामध्ये ईश्वराचा आशीर्वाद पाहण्याची दृष्टी आहे. आणि आयुष्य समृद्ध करणारे महिने ते नसतात जे फक्त कॅलेंडरवर संपतात, तर ते असतात जे आपल्यामध्ये एक नवं व्यक्तिमत्व जन्माला घालून जातात. धन्यवाद जुलै 2026. तू माझ्या आयुष्यातील कृतज्ञता, प्रेम, शिकणं, श्रद्धा, सेवा, आत्मपरीक्षण आणि आत्मविकासाचा एक अविस्मरणीय अध्याय राहशील. मनःपूर्वक धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. प्रणाली शिवकमल आव्हाड. जुलै महिन्याचा हा कृतज्ञता आणि होपोनोपोनो व्यक्त केल्याचा ब्लॉग तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा आणि कमेंटमध्ये तुमच्या जुलै महिन्याची कृतज्ञता नक्कीच शब्दात व्यक्त करूया आणि कृतज्ञते भावनेमध्ये समृद्ध होत, ओतप्रोत होत ऑगस्टसाठी सज्ज होऊया. तुमचा प्रत्येक लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये लिहिलेली प्रतिक्रिया, प्रतिसाद मला पुढचा ब्लॉग लिहिण्यास खूप सारी ऊर्जा, आशीर्वाद, प्रोत्साहन, प्रेरणा देत असते. त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.